बाहेर रिमझिम पाऊस पडत असताना गरमागरम कुरकुरीत डाळ वडे आणि सोबत वापरता चहा यापेक्षा सुंदर कॉम्बिनेशन दुसरं कोणतं असेल. पावसाळ्यात अशी खमंग चव मन अगदी प्रसन्न करून टाकते. आज आपण हरभरा डाळीचे बाहेरून एकदम कुरकुरीत आतून मऊ आणि चवीला अप्रतिम डाळ वडे अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. एकदा ही रेसिपी करून पाहिली की पावसाळ्यात वारंवार हिचीच आठवण येईल. चला तर मग खमंग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी भाग्यश्री रेसिपीज या आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. डाळ वडे बनवण्यासाठी हरभरा डाळ आहे ती 1.5 वाटी आपण घेणार आहोत. कोणत्याही एका वाटीने 1.5 वाटी डाळ इथे आपण मोजून घ्यायचे. तर एका भांड्यामध्ये मी 1.5 वाटी डाळ घालून घेतल्यानंतर डाळ आपल्याला स्वच्छ धुवायची. यावरती स्टोअर करण्यासाठी जी पावडर लावलेली असते ती व्यवस्थित आपल्याला चोळून या पद्धतीने हाताने धुवून घ्यायची आहे. तर पाणी 2 वेळेला बदलून या पद्धतीने हाताने चोळून डाळ मी स्वच्छ 2 वेळेला धुवून यातलं सगळं पाणी काढून घेतलेले. आता आपण डाळ भिजवण्यासाठीचं पाणी यामध्ये घालून ही डाळ किमान 3 ते 4 तास भिजवून घेणार आहोत. डाळ व्यवस्थित बुडली जाऊन वरती पाणी भरपूर असं राहील या पद्धतीने पाणी घालायचं आहे. आणि आता आपण 4 तास हे झाकून बाजूला ठेवणार आहोत. 4 तासानंतर डाळ आपली व्यवस्थित भिजलेली बोटाने दाबल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचे 2 तुकडे होतात, म्हणजे आपली डाळ व्यवस्थित भिजलेली. यातलं सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचे. त्यासाठी चाळणीच्या एका भांड्यावरती चाळण ठेवून त्यामध्ये डाळ काढून घ्यायची आणि किमान अर्धा तास ही डाळ अशीच बाजूला ठेवायची. यातलं सगळं जे पाणी आहे व्यवस्थित नितळलं गेलं पाहिजे. डाळीतलं पाणी व्यवस्थित नितळल्यानंतर अर्धा तासाने आपण एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीमध्ये 4 चमचे सुरुवातीला डाळ जी आहे ती बाजूला काढून ठेवायची. याचा आपण पुढे उपयोग करणार आहे. तर 4 चमचे डाळ बाजूला काढून ठेवल्यानंतर राहिलेली जी डाळ आहे ती आपण 2 बॅच मध्ये वाटून घेणार आहोत. पण वाटून घेत असताना याची एकदम मऊ अशी पेस्ट आपल्याला अजिबात बनवायची नाहीये. तर दरदरीत असं हे वाटण आपल्याला बनवायचे. पल्स मोड वरती म्हणजे चालू बंद करून आपण दरदरीत अशी डाळ वाटून घ्यायची. तुम्ही इथे बघू शकता एकदम अजिबात याची मऊ पेस्ट आपण केलेली नाही, दरदरीत हे वाटून घेतलेले. आणि वाटून घेतलेले हे वाटण एका भांड्यामध्ये मी काढून घेते. आणि याच पद्धतीने राहिलेलं दुसरी डाळ जी आहे ती देखील आपण दरदरीत अशी वाटून घेतलेली ही डाळ पुन्हा आपण त्या भांड्यामध्येच काढून घेतलेली आहे. अशी दरदरीत डाळ वाटून घेतल्यानंतर यामध्ये मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, तो देखील यामध्ये घालून घ्यायचा. आणि मगाशी जी आपण 4 चमचे डाळ काढून घेतलेली होती ती 4 चमचे डाळ देखील यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता देखील आपण यामध्ये काढून घ्यायचा. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने मी यामध्ये वापरलेली आहेत. आणि एक लाल सुकी मिरची आहे मोठी, ती आपण कट करून घेतलेली आहे, ती मिरची देखील यामध्ये घालून साधारण 4 चिमूट एवढं हिंग यामध्ये मी घातलेलं आहे. आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट देखील यामध्ये ऍड करायचे. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे आपल्याला छान मळून घ्यायचंय. यामध्ये जास्तीचे मसाले नसले तरीही चालतात. असे कमी मसाले घालून सुद्धा इतके छान वडे लागतात ना चवीला आणि एकदम कुरकुरीत बनतात. बाइंडिंग साठी यामध्ये कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ हे घालण्याची अजिबात गरज नाही. न घालता सुद्धा इतके कुरकुरीत होतात हे वडे. आणि जर तुम्हाला आणखीन जास्त कुरकुरीत हवे असेल तर 1 चमचा तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लोअर ऍड केलं तरी सुद्धा चालतं, पण नाही घातलं तरी सुद्धा कुरकुरीत होतात. आणि यामध्ये जिरा पावडर घालायची विसरलेली होते, तर 1 चमचा जिरा पावडर घालून हे सगळं मिश्रण छान एकसारखं मळून घ्यायचं. आणि मळल्यानंतर या पद्धतीने हातावरती गोळा घ्यायचा आणि मध्ये थोडंसं जाड राहील आणि कडेने थोडंसं पातळ होईल या पद्धतीने वडा बनवून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी कडेने पातळ झालेलं आहे आणि मध्ये जाड झालेले. आपण या पद्धतीने वडे बनवून घेऊया. तर बनवून घेतलेले वडे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. आणि वडे ज्या वेळेला बनवत होते त्याच वेळेला इथे मी तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल देखील छान गरम झालेलं आहे.
या पद्धतीने थोडंसं मिश्रण तेलामध्ये घालून बघायचं. लगेचच ते वरती आलं की ओळखायचं की तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे. वडे सोडल्याच्या नंतर साधारण 1 ते 3 मिनिटे अजिबात याला हलवायचं नाही, नाहीतर वडे तुटतील. यामध्ये आपण बेसनचं पीठ किंवा इतर दुसरं कोणतंही पीठ यामध्ये घातलेले नाही, त्यामुळे वडे जे आहेत ते आपण सुरुवातीला लगेचच हलवायला गेलो तर तुटू शकतात. त्यामुळे 2 ते 3 मिनिटे अजिबात याला न हलवता अगदी असा सोनेरी रंग येऊन छान वडे एका बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. 2-3 मिनिटानंतर असे वडे पलटून घ्यायचे आणि पलटल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा वडा आपला जो आहे ते सोनेरी रंगावरती भाजून झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असेच वडे भाजून झाल्यानंतर आता आपण वडे जे आहेत ते काढून यातलं सगळं तेल आहे ते नितळून घेऊया. खरं तर हे वडे अजिबात तेलकट होत नाहीत, एकदम कुरकुरीत होतात, कमी तेल पितात, त्यामुळे जास्त यामध्ये तेल अजिबात राहत नाही. तर दुसरी बॅच जी आहे ती देखील मी याच पद्धतीने छान कुरकुरीत तळून घेतलेली आहे आणि आता आपले वडे खाण्यासाठी एकदम तयार आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट नाहीत, एकदम कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत आपले. तर आपले हे वडे अगदी झटपट तयार होतात आणि चवीला अप्रतिम लागतात. याबरोबर खोबऱ्याची चटणी तुम्हाला आवडत असेल तर नक्की बनवा, यामुळे देखील खूप छान अशी टेस्ट येते आणि झटपट असे हे हरभरा डाळीचे वडे तुम्ही नक्की बनवून पहा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जास्तीत जास्त मैत्रिणींमध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, म्हणजेच नवीन व्हिडिओ अपलोड झाले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि आपल्या रेसिपीज पाहता येतील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.